क्यों भाई, डेमो देखने के बाद तू भागने वाला था, मेरे को पता था। अब तो क्या कर, इंट्रो के बाद डेमो देख लेना। तर हा जो व्हिडिओ आहे तो एकदम असा खतरनाक आणि एकदम जबरदस्त आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। आणि जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर तुम्ही काय करा, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथे तुम्हाला आपलं सर्व मटेरियल एकदम फ्री मध्ये भेटतं आणि आपलं कॅपकट सुद्धा पिन केलेलं आहे। त्यामुळे जावा एकदम अपडेटेड आणि एकदम विश्वासार्ह आहे। जावा आणि तिथून ऍप्लिकेशन घ्या। आणि जर तुम्हाला कसलाही काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा। पण हां, त्याच्या आधी तुम्ही आपल्याला फॉलो केलं पाहिजे, तरच तुम्ही तिथे जाऊन आपल्याला मेसेज करू शकता। ठीक आहे, मेसेज करा आणि मेसेज केल्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू। 1 मिनिटाच्या आत जरी नाही झाला तर तुम्हाला तो 1 दिवसाच्या आत नक्कीच होईल। त्यामुळे तुम्ही तिथं विषय हार्ड करू शकताय, काय घाबरायचा विषय नाही। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करू। पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला कैसे तुझे, तू तो ख्यालों में साथ ख्याली में भी तेरा ही ख्याल। कैसे तुझे, तू तो ख्यालों में साथ ख्याली में भी तेरा ही ख्याल। चला जरा वेळ नाही घालवता लगेच व्हिडिओ सुरू करूया। VPN कनेक्ट करून घ्या, सुपर VPN सिंगापूरला कनेक्ट करून चला व्हिडिओ सुरू करूया। तर अशा पद्धतीने मटेरियल तुम्हाला भेटतायच। फोटो काय तुम्ही तुमचा यूज करू शकताय, काही हा यूज करायचा काही विषय नाही, तुमचा फोटो यूज करा, अशा पद्धतीने होऊन जाईल। आणि नंतर थोडं पुढे जा आणि तुम्हाला इथं एस्पेक्ट रेशोचं ऑप्शन दिसेल, सिम्पली एस्पेक्ट रेशोवरती क्लिक करा आणि मग तुम्हाला काय करायचं, इथं 9:16 सिलेक्ट करायचे, ओकेवरती क्लिक करायचे आणि मग तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने थोडं दिलं काय थोडं झूम करायचे, बघू शकता अशा पद्धतीनं थोडं झूम करा। आणि झूम केल्यानंतर काय करा माहिती आहे काय, थोडं याला आणखी थोडं खाली वळा अशा पद्धतीने। ठीक आहे, अशा पद्धतीने सेट करा, म्हणजे थोडी लेंथ हे बघू शकता अशा पद्धतीने थोडी लेंथ वाढवायची आहे, एवढीच करायची असते काही विषय नाही। आणि एकदम स्टार्टिंगला नंतर काय करायचं माहिती आहे काय, हे बघू शकताय अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला नंतर हे जे आपला ओव्हरले सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मटेरियलमध्ये अशा पद्धतीचा तुम्हाला एक बीटमार्क व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। तर व्हिडिओच्या लास्ट पॉईंटला आहे बरोबर, आणि लास्ट पॉईंटला आल्यानंतर जो आपला हा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करा आणि याची जी लेंथ आहे ही अशा पद्धतीने कमी करताना जिथपर्यंत विषय होता जिथपर्यंत आपलं सॉंग आहे तिथपर्यंत। त्याच्यानंतर काय करा, ही जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि थोडं पुढे जावा आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते बघू शकता अशा पद्धतीने एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाते, सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करा। आता एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे अशा पद्धतीने थोडं बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर जिथं बीट बरोबर चेंज होते आहे काय, हे बघू शकता अशा पद्धतीने इथं 1 आणि हे बघू शकता इथं 2, हे बघू शकता अशा पद्धतीने। ठीक आहे, इथं बीट चेंज झाले, सिम्पली वरच्या फोटोवरती क्लिक करा आणि फोटोला सिम्पली स्प्लिट करा। जिथे बीट चेंज होत आहे काय त्या पॉईंटला यायचं अशा पद्धतीने आणि फोटोला जे आहे ते स्प्लिट करायचं। ओके, हे बघू शकता अशा पद्धतीने, सोपा विषय आणि ही लास्टच आहे। त्याच्यानंतर जो आपला हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचं, ही अशा पद्धतीने विषय होऊन जाईल। आता एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय हां, आता जो आपला पहिला फोटो आहे काय त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर ह्याला सेमच विषय करायचा, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला हे अशा पद्धतीने सॅच्युरेशनचं ऑप्शन दिसेल, सिम्पली सॅच्युरेशनवरती क्लिक करा आणि सॅच्युरेशन अशा पद्धतीने पूर्णपणे कमी करून घ्या। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा आणि इथं ॲनिमेशनचं ऑप्शन दिसेल, सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि मग सिम्पली कॉम्बोमधून तुम्हाला काय करायचं आहे, थोडं कॉम्बोमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर खूप सारे इफेक्ट दिसतात, त्याच्यामध्ये 3D कार्ड 1चा आपला हा इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि मग ओकेवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने हा इफेक्ट इथे बसून जाईल आणि एकदम असा विषय हा नाद होऊन जाईल। त्याच्यानंतर ह्या पॉईंटला यायचं आहे बरोबर, या पॉईंटला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, किंवा इथं झालं तरी चालतं आहे पण इथं नको कारण विषय हार्ड आहे, त्यामुळे ह्या पॉईंटला या आणि त्याच्यानंतर ओव्हरलेमध्ये या ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि फोटो मटेरियलमधून हा जो आपला पिंज आहे सिम्पली हा पिंज तुम्ही इथं ॲड करा, थोडं झूम करा आणि व्यवस्थित बरोबर या फोटोच्या वर इथं सेंटरला टॉप साईडला सेंटरला इथं ॲड करा आणि सिम्पली याची लेंथ जेवढा आपला व्हिडिओ तेवढा अशा पद्धतीने विषय करून घ्या। त्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय हां, ओके। तर त्याच्यानंतर काय करा, हा जो आपला दुसरा फोटो आहे ह्या फोटोवरती क्लिक करा, फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि ॲनिमेशनमधून कॉम्बोमध्ये तुम्हाला क्यूब नावाचं एक ॲनिमेशन आहे, सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करा। त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा, त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असा क्रॉस स्पीडचा जो आपला इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा। त्यानंतर लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा, तुम्हाला रोलिंग फिल्मचा एक इफेक्ट दिसून जाईल, तो इफेक्ट तुम्ही इथं सिलेक्ट करा, ट्रेंडिंगमधून ओकेवरती क्लिक करा। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जाईल। तर या व्हिडिओला एक्सपोर्ट करणं एकदम सोपं आहे, सिम्पली याच्यावरती क्लिक करा आणि हे अशा पद्धतीने हे एजन्सी करा आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला सेव्ह टू डिव्हाइस करून टाका।
व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. आजच्या व्हिडिओ व्हिडिओ कसा आवडला तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल लाईक करून सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, काळजी घ्या, बाय.